श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। शास्त्रानुसार होळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजयाचं प्रतीक आहे। या दिवशी भक्त प्रल्हादाचा विजय झाला आणि त्याची आत्या होलिकेचे दहन झाले। येत्या 2 मार्च म्हणजे सोमवारी आली आहे होळी। दरवर्षी हुताशनी पौर्णिमेला होळी साजरी केली जाते। या हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभ हा 2 मार्चला सायंकाळी 5:55 होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 मार्चला सायंकाळी 5:07 समाप्त होणार आहे आणि म्हणूनच होलिका दहन हे 2 मार्चला केले जाणार आहे। शास्त्रानुसार प्रदोषाच्या वेळी ज्या दिवशी पौर्णिमा येते त्या दिवशी होलिकेचे दहन करावे। पौराणिक कथेनुसार प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परम भक्त होता। त्याचे वडील हिरण्यकश्यप यांनी प्रल्हादाला मारण्यासाठी आपली बहीण होलिकेला आदेश दिला की तिने प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसावे, कारण होलिकेला असा वरदान मिळाला होता की ती अग्नीत जळणार नाही। परंतु भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हाद सुरक्षित राहिला आणि होलिका अग्नीत भस्म झाली। तेव्हापासून होलिका दहनाचा सण साजरा केला जातो। या दिवशी होलिका दहनाच्या अग्नीला अनन्यसाधारण महत्त्व असतं। शास्त्रानुसार या अग्नीत काही विशिष्ट गोष्टी अर्पण केल्याने आपल्या जीवनातील अनेक समस्या भस्म होऊ शकतात। वास्तुशास्त्रानुसार आपल्या जगण्यावर आपल्या आजूबाजूच्या वस्तू, रंगांचा, दिशांचा प्रभाव होत असतो। घरात सदैव सकारात्मक वातावरण राहण्यासाठी वास्तुशास्त्रात काही खास उपाय दिले आहेत आणि म्हणूनच होळी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण इथे काढा फक्त एक स्वास्तिक। हे स्वास्तिक काढल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार। ते हे स्वास्तिक कुठे काढायचं, कोणत्या वेळेत काढायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। शास्त्रानुसार रक्षाबंधन आणि होलिका दहन यासह काही विधी भद्र काळात करू नये। भद्रमध्ये न कर्तव्ये श्रवणी फाल्गुनी तथा हा श्लोक या काळात या समारंभांना स्पष्टपणे प्रतिबंधित करतो। 2 मार्च 2026 रोजी पौर्णिमेचा तिथी संध्याकाळी 5:55 सुरू होईल आणि 3 मार्च रोजी संध्याकाळी 5:07 संपेल। अशा प्रकारे 2 मार्च रोजी होलिका दहन केले जाईल। पंचांगानुसार 3 मार्च रोजी पहाटे 1:25 पासून ते 4:30 पर्यंत भद्रकाल चालेल। भद्रकाल दरम्यान पूजा करण्यास शास्त्रात मनाई आहे, त्यामुळे 2 मार्च रोजी होलिका दहन करू शकता। होलिका दहनाचा शुभ काळ हा 2 मार्च रोजी संध्याकाळी 6:22 पासून ते रात्री 8:50 पर्यंत असेल। या काळात योग्य विधी करून होलिका दहन करणे शुभ आणि फलदायी ठरेल। होळीच्या दहनाने अशुभावर विजय किंवा असत्यावर विजय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो। होलिका दहनाच्या वेळेस आपण काही व्यक्तींना काही वस्तू ज्या आहेत त्या पेटत्या होळीमध्ये टाकताना पाहत असतो, तर त्यामागे सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये काही कारणं ही दिली गेली आहेत। जर आपण पेटत्या आगीमध्ये काही विशेष वस्तू टाकल्या तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या संकट आहेत, समस्या आहेत, आर्थिक अडचणी आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते। पौर्णिमा तिथी ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे। पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही जागृत अवस्थेत या भूतलावर भ्रमण करत असते आणि जो भक्त खऱ्या श्रद्धेने, खऱ्या मनाने माता लक्ष्मीची पूजा, सेवा, आराधना करतो त्या भक्ताचं घर सोडून माता लक्ष्मी कुठेही जात नाही। आणि ज्या घरामध्ये होळी पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय केला जाईल त्या कुटुंबाची वर्षभर आर्थिक प्रगतीही होणार आहे। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर आपल्याला होळी पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा होलिका दहन होईल त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे। हा उपाय करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम होली दहनाच्या इथे जाऊन होलिका मातेची पूजा ही करायची आहे। तिला हळद, कुंकू, अक्षदा, धान्य अर्पण करून घ्यायचं आहे, पुरणपोळीचं नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे।
या उपायाकरता आपल्याला होळीची राखी लागणार आहे. ज्याप्रमाणे होळिका दहनला महत्त्व आहे त्याचप्रमाणे होळीच्या राखेला सुद्धा महत्त्व आहे. होळीच्या राखेपासून चमत्कारिक असे उपाय केले जातात आणि हे उपाय केल्यामुळे आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्तीही होत असते. होळीची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला थोडीशी होळीची राख जी आहे ती घेऊन आपल्या घरी यायचं आहे. आता एक वाटी घ्यायची, त्यामध्ये थोडीशी होळीची राख जी आहे ती आपल्याला ठेवायची आहे. आता या होळीच्या राखेमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि या राखेने आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर 3 स्वास्तिक जे आहेत ते काढायचे आहेत. आता जे स्वास्तिक आपण काढणार आहे ते व्यवस्थित काढायचे आहे. त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडेला ज्या 2-2 रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्या आहेत, कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात. स्वास्तिकला मांगल्याचं प्रतीक म्हटलं जातं, तसेच स्वास्तिकला श्रीहरी विष्णूचं आसन सुद्धा म्हटलं जातं, तसेच माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं. आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं. आपल्या घरामध्ये येणारी जी पण नकारात्मकता आहे, सकारात्मकता आहे, चांगली लोक, वाईट लोक, लक्ष्मी, अलक्ष्मी ही आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनंच येत असते. आणि जेव्हा असं हे स्वास्तिक आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपण काढतो तर आपल्या घरामध्ये कोणत्याही नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा पडत नाही. आपल्या घरामध्ये असलेली जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते. साक्षात श्रीहरी विष्णूंनी विष्णू पुराणामध्ये स्वतः असं सांगितलंय की दिवसभरामध्ये 7 वेळा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. आणि जेव्हा असं हे स्वास्तिक आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर काढतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. लक्ष्मी प्राप्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो. हा उपाय तुम्ही संध्याकाळी होलिका दहन झाल्यानंतर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा करू शकता. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असतील, नवरा बायकोचं पटत नसेल, मुलं खूप चिडचिड करतात, हट्टीपणा करतात किंवा तुमचं खूप मोठं कुटुंब आहे, कुटुंबामध्ये एकोपा नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, जी होळीची राख आपण घरी आणली आहे त्यापासून पुन्हा एक उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय आपल्याला होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी करायचा आहे, म्हणजे मंगळवारी सकाळीच करायचा आहे. आपल्या घरातील इतर सदस्य उठायच्या अगोदर गुपचूप आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर होळीची जी राख आहे ती आपल्याला आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये फुंकर मारून उडवायची आहे. हा अतिशय चमत्कारिक असा उपाय. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये जे क्लेश असतील, भांडणं असतील, मतभेद असतील, कुटुंबामध्ये जो असणारा एकोपा निघून गेलेला असेल, म्हणजे भांडणं झाली असेल, मतभेद असेल, तर ते दूर व्हायला लागतात. तसेच ही होळीची राख आपल्या संपूर्ण घरामध्ये फुंकर मारून उडवल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारा जो वास्तुदोष आहे तो दूर होतो. तसेच तुम्ही होळी पौर्णिमेपासून दररोज आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर राख टाकून स्नान करायला सुरुवात करा. यामुळे तुम्हाला ग्रहदोषापासून मुक्तता मिळेल. त्याचबरोबर आजारपणापासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही होत असते. पुढचा उपाय जो आहे तो दीर्घ काळापासून एखादी व्यक्ती तुमच्या घरामध्ये आजारी असेल, खूप दवाखाने केली तरीसुद्धा काही तब्येतीमध्ये सुधारणा होत नसेल, तर आपल्याला काय करायचं आहे, होळी पौर्णिमेपासून दररोज कपाळावर ही होळीची राख जी आहे ती लावायची. होळी पौर्णिमेपासून पुढे येणाऱ्या पौर्णिमेपर्यंत आपल्याला ही राख जी आहे ती आपल्या कपाळावर लावायची आहे. हा उपाय केल्यामुळे मोठ्यात मोठ्या आजारापासून बरं होण्यामध्ये मदतही मिळत असते. ज्याप्रमाणे होळीला महत्त्व आहे त्याचप्रमाणे होळीच्या राखेला सुद्धा खूपच महत्त्व आहे. होळीच्या राखेपासून ज्या घरामध्ये हे चमत्कारिक उपाय केले जातील त्या घराची भरभरून प्रगती होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.